तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे. तर त्या वर्ग समीकरणे प्रकरणातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधीचे जे प्रश्न आहेत त्याचा आपण व्हिडिओ तयार केलेले आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे प्रश्न बघू शकता. तर प्रश्न क्रमांक 9 काय आहे? एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आहे आणि त्याच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणतं? तर ते वर्ग समीकरण काय करायचं? तयार करायचं. आता हे तयार करत असताना इथं मुळांची बेरीज आणि त्याच्या मुळांच्या घनांची बेरीज दिली. तर सुरुवात करताना काय करायचं? समजा इथून सुरुवात करायची. समजा वर्ग समीकरणाची मुळे, जे वर्ग समीकरण दिलंय वर्ग समीकरणाची मुळे ही अल्फा व बीटा आहेत. अल्फा व बीटा आहे. काय समजूया आपण? त्या वर्ग समीकरणाचं पहिलं मूळ आहे अल्फा, म्हणजे x ची पहिली किंमत आहे अल्फा आणि दुसरी आहे बीटा. आता दिलेल्या अटीनुसार प्रश्नामध्ये जे आपल्याला दिलंय त्यावरून लिहायचं आहे. दिलेल्या अटीनुसार तर काय दिलंय? 2 मुळांची बेरीज ही किती आहे? म्हणजे अल्फा अधिक बीटा, ह्या 2 मुळांची बेरीज किती आहे? 5. आणि त्याच्या घनांची बेरीज, घन म्हणजे अल्फाचा घन म्हणजे पहिल्या मुळाचा घन आणि दुसऱ्या मुळाचा घन, यांची बेरीज किती आहे? 35. आता इथे तुम्हाला हे आठवलं पाहिजे की वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे आपलं वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. त्यातला अल्फा अधिक बीटा जो आहे तो इथे आपल्याकडे आहे. फक्त आता आपल्याला काय शोधायचं आहे? अल्फा गुणिले बीटा. म्हणजे इथून पुढे आपण जे काही शोधणार आहे ते कशासाठी काय करणार आहे? त्यातून आपण अल्फा गुणिले बीटा शोधणार आहे. ओके, तर इथं ते तर आता आपण तो अल्फा गुणिले बीटा शोधण्यासाठी इथे एक सूत्र वापरणार आहे. ते सूत्र कोणतं आहे बघा? अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा आणि परत कंसामध्ये अल्फा अधिक बीटा. तर हे सूत्र वापरायचं आहे आपण, आणि हे सूत्र वापरून ह्यातली आपण अल्फा गुणिले बीटाची जी किंमत आहे ती शोधून काढणार आहे. तर त्यासाठी दिलेल्या किमतीचा वापर करूया. तर अल्फा गण अधिक बीटा गण याची किंमत किती दिली आहे बघा? अल्फा गण आणि बीटा गण, तर त्याची किंमत आहे 35. परत अल्फा अधिक बीटा, तर अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? 5. आणि 5चा काय करायचा? घन. ओके, वजा 3 अल्फा गुणिले बीटा याची किंमत आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे तसंच ठेवूया ते. परत अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? अल्फा अधिक बीटा बरोबर 5. तर ह्या सगळ्या किमती ठेवल्या. 35 बरोबर 5चा घन केला आपण तर तो किती येणार आहे? 125. कारण का? 5चा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5. तर 5 गुणिले 5 किती येणार? 25. आणि 25 गुणिले 5 किती येणार? 125. म्हणजे 5चा घन किती आला? 125 आला. परत इथे वजा 3, जस्ट मिनिट, इथे 3 गुणिले 5 केले आपण, तर 3 गुणिले 5 किती येणार? 15. आणि पुढे लिहायचं अल्फा गुणिले बीटा. आता हे सोपं होण्यासाठी काय करा? याच्यात हे जे वजा आहे तर हे पूर्ण इकडं न्या, म्हणजे ते वजाचे काय होणार? अधिक 15 अल्फा गुणिले बीटा. ओके, परत हा जो 35 आहे याचं चिन्ह इथे अधिक आहे, म्हणजे तो इथे अधिकचा इकडे येऊन काय होणार? वजा, म्हणजे 125 वजा किती येणार आहे? ते 35. ओके, तर ते 35 आल्यानंतर इथे ही जर वजाबाकी केली आपण तर ती येणार आहे 90. 15 अल्फा बीटा, अल्फा गुणिले बीटा. तर हा 15 इथे याला गुणिले, तो इकडे येऊन काय होणार? भागिले, म्हणजे अल्फा गुणिले बीटा काय येणार? 90 भागिले 15. तर 15चा पाडा जर आपण म्हटला, 15 1 15, 15 सत्ता 90, म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आले? 6. म्हणजे जे अल्फा गुणिले बीटा पाहिजे होते ते आपल्याला मिळालं. आता वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र तर ते आता खाली लिहितोय मी इथे. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स पुढे अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा याची किंमत किती आहे? अल्फा अधिक बीटाची, तर अल्फा अधिक बीटाची किंमत आहे 5. तर ती इथे लिहिली 5x अधिक अल्फा गुणिले बीटा. हे सगळं आपण कशासाठी केलं? आधीच्या स्टेप्स. अल्फा गुणिले बीटा त्याची किंमत किती आहे? 6 बरोबर 0. म्हणजे आपल्याला आवश्यक असणारं समीकरण काय झालं? एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. ओके,